स्वामी ना नेहमी म्हणत असतात, कधीच ना हार मानू नकोस. कदाचित हे तुझी लढाई ना शेवटची असेल. तर प्रत्येक लढाई किंवा प्रत्येक संकट आपल्या आयुष्यात आलं ना तर खचून जायचं नसतं बरं का. हे शेवटची लढाई असेल आणि ह्या दिवसानंतर आपले स्वामी चांगले दिवस आणणार आहेत हेच लक्षात ठेवायचं आणि ते आहे त्या गोष्टीला, आहे त्या संकटाला तोंड द्यायचं. हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात अशी झालेली आहे, त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता तुम्हाला लक्षात आलंच असेल, व्हिडिओच्या सुरुवातीपासूनच आमची शॉपिंगचा व्हिडिओ सुरू झाला, म्हणजेच आम्ही कुठल्या शॉपमध्ये आहोत आणि कोणासाठी काय ड्रेस घेतो हे तुम्हाला लक्षात आलं. तर कुठेही गेलं ना मला जास्त काही काढत नाही, ड्रेसेस वगैरे असू देत किंवा काही शॉपिंग करायला जाऊ देत, मी 1 ते 2 ऑप्शन त्यामध्ये ठेवत असते आणि त्यातलं एकच माझ्या मनामध्ये बसत असतं. मग पुन्हा किती त्यापुढे हिराही ठेवला तरी मला आवडत नाही. तर हे जो मरून कलरचा इथे ड्रेस होता ना, शर्टवाला म्हणजे शर्ट म्हणू शकतो, त्यात मला थोडासा वेगळं पाहिजे होता, पण मी ठरवून आलेली होते वेगळं तसं पाहिजे म्हणून, पण तो काही त्यांच्याकडे अवेलेबल नव्हता. तर इथे आल्यानंतर त्याने फर्स्टवाला जो दुसरा व्हाईटमध्ये एक शर्ट दाखवला आणि दुसरा एक दाखवला आणि त्यानंतर हा एक होता. त्यांना दुसरा मी काही काढायला सांगितलंच नव्हतं, इथं काढले होते मी 2च शर्ट माझ्या चॉईसने. मग दुसरा मी हातामध्ये घेऊन पाहिला, पण तो काय मला इतका खास वाटला नाही. आणि जो मला इथे खास वाटला ना, लगेच मी इकडे राजला वेअर करायला लावलं आणि त्यानं माझं ऐकलं सुद्धा. जो शर्ट होता त्याचा पटकन तो काढला आणि त्याला मी विचारलं की हा शर्ट कसा वाटला, तर तो बोलला, मम्मा खूप छान असं आहे आणि तू मला खूप छान असे ड्रेस वगैरे घेते. कारण त्याला माझी चॉईस नेहमी आवडते. कधी पण तो स्वतः जाऊन चॉईस करतो ना, म्हणजे असं कोणासोबत, त्याला तेव्हा आवडत नाही, नंतर तो बोलतो मम्मा मला नाही आवडत. इतकंच नाही तर कधी जातो तो कटिंग वगैरे करायची असते ना, म्हणजेच केस कट वगैरे करायचे असतात ना, तेव्हा नेहमी जातो ना तर तेव्हा मला विचारूनच जातो की मम्मा मी अशी कटिंग करून येऊ का तशी कटिंग करून येऊ. स्वतः यूट्यूबला जाऊन फोटो सर्च करतो आणि मला दाखवतो. आत्ता इतके हुशार झालेले आहेत बरं का मुलं खरंच. तर शॉपिंगसाठी गेलं ना एकतरी मला जाऊ वाटत नाही आणि गेली ना मला माझ्या मनासारखी शॉपिंग व्हावी असं वाटत असतं. तर मी माझ्या मनाने तो शर्ट चॉईस केलेला आणि घालून पाहिलेला होता, पण याचा जो शर्टचा लुक होता ना थोडासा मला वेगळा वाटला. म्हणजे हे न्यू ट्रेंडिंगमध्ये आलेलं होतं, तरी म्हटलं एकदा हे ट्राय करून बघावं. तरी त्यांना सांगितलं होतं की ते शर्ट तुम्ही पॅक करा, कारण ते मला आवडलेलं आहे. तरी इथं हे जे कॉलर आहे ना ते जे माझं फेवरेट आहे थोडंसं, पण जसं पॅटर्न होतं तसं काही नव्हतं. तरी राजनं हा कधी ट्राय केलेला नव्हता, म्हटलं त्याला ट्राय करून बघावं, पण फायनली मला का हा आवडला नाही बरं का. कारण तो फर्स्टवाला होता ना तो मी ट्राय केल्याच मला खूप आवडलेला होता आणि त्या शॉपचे ओनर जे होते ना ते सांगत होते हे न्यू लुक आहे, नवीन आहे, छान दिसेल वगैरे. पण मी म्हटलं नाही, आता ते पाहिलं आहे ना फर्स्ट टाईमच, ते मला आवडलं. आता याच्यानंतर तुम्ही कितीही मला दाखवलात ना ते काय मला आवडणार नाही आहेत, त्यामुळे तुम्ही जो फर्स्टवाला मला दाखवला आहे तुम्ही तो पॅक करून घ्या. तर बघताच माझ्या मनामध्ये बसलेली गोष्ट मी घेतच असती आणि त्याच्यानंतर जर कुठलीही गोष्ट मला दाखवली तर मला आवडत नाही बरं का. असं माझी चॉईस आहे, सगळ्यापेक्षा हटके आहे, वेगळी आहे म्हटलं तरी चालेल. ते म्हणतात ना आपण कोणासारखे नाही आणि कोणी आपल्यासारखं नाही. तर मला याचं चांगलं वाटतं की जे लोकांचे विचार आहेत ते माझे विचार नाही आहेत, आपले विचार थोडेसे हटके आणि वेगळे आहेत. याच गोष्टीचं मी स्वतः माझ्यावरती गर्व करत असते आणि कुठल्याही गोष्टीला जास्त टाईमपास न करता जोपर्यंत टाईममध्ये आहेत ना तोपर्यंतच त्या गोष्टी मी समजून घेत असते. तर झालं असं, टायमिंग वगैरे कमी होता, राजला कटिंग वगैरे करायची होती आणि माझी इतकी धावपळ झाली होती ना मॉर्निंगपासून, मी काय स्वतःकडे पाहिलेलंच नव्हतं. आणि मी काही जेवण करायचं म्हटलं तर मला असं होतं ना, ज्या दिवशी माझी धावपळ होते त्या दिवशी काय मला जेवण जात नाही. बाहेर आलो, शॉपिंग वगैरे केलो, त्याला शर्ट वगैरे घ्यायचा होता, म्हणजे ड्रेस वगैरे घ्यायचा होता, ते घेतला. बघताच मी पटकन चॉईस करून घेतला हे तुम्हाला माहिती. आणि येते वेळेस म्हटलं आता घरी जाऊन काही जेवण केल्यापेक्षा पटकन अगोदर पाणीपुरी खाऊन घेऊयात, जेणेकरून नंतर राजला कटिंगसाठी सोडता येईल. तर आम्हाला पुढे कुठे जायचं हे तुम्हाला आम्ही सांगू पुढे. खुश झाला माझा बाळ आणि पाणीपुरी घेऊन दिली म्हणून. अरे बापले, पाणीपुरी खुश झालो, पाणीपुरी झाली.
पाणीपुरी घेऊन दिली म्हणलं खुश झाला. तर सकाळी घाईमध्ये व्हिडिओ सुरुवात करीतच केलेला होता आणि आम्ही आलो होतो बाहेर रासाठी कपडे वगैरे घ्यायला. तर खूप फिरून थोडं शेवटी मनासारखा थोडासा ड्रेस भेटला. खूप सारं बघितलं पण कुठेच काय मनासारखं भेटत नव्हतं आणि जे काय भेटत होतं ते ऑलरेडी त्याने यूज केलेले होते तसे पॅटर्न होते आणि ते काही चॉईस येत नव्हते. राजला पण आवडत नव्हते आणि मलाही नाही. आम्ही 2 शॉपमध्ये गेलो, म्हणजे पहिले एका शॉपमध्ये गेलो तिथे तर बिलकुल नाही आवडला आणि सेकंड शॉपमध्ये गेलो तिथे भेटला मनासारखं. थंड नाही येत, थोड्या वेळ ठेवा तिथे. अचानकच ठसका लागला त्यामुळे मध्येच आवाज बंद केला मी. तर राजची पाणीपुरी आली आहे, माझी येते. त्यांना वाटलं मी ऑर्डर दिलीच नाही, एकच दिली आहे का काय, तर त्यांनी एकच पाणीपुरी दिली अगोदर. तर अगोदर एक शॉपमध्ये गेलो, तिथे काही नाही भेटला म्हणून तिथे साईज पण नव्हतं. दुसऱ्या शॉपमध्ये झालं हे तुम्हाला मी सांगितलं. ऊन तर इतकं होतं ना, खूप सारं ऊन लागत होतं आणि जेव्हा आम्ही इथे पाणीपुरी खायला आलो ना, थंड पाणी प्यावंसं वाटत होतं पण त्यांनी काय थंड पाणी ठेवलं नव्हतं. त्यानंतर आम्ही एक बॉटल घेतली आणि त्यांना त्यांच्याच फ्रीजमध्ये ठेवायला सांगितली जोपर्यंत आमची पाणीपुरी फिनिश होत नाही. तर पाणीपुरी म्हटलं की कोणाला आवडत नाही, माझी तर खूप फेवरेट आहे बरं का. पण मला ना स्पेशल असं टाईम काढून शांतपणे जाऊन खायला मनासारखी खूप आवडते. पण आज काही तसं झालं नाही. मला 2 ते 3 महिने झाले होते की मी पाणीपुरी खाल्लीच नव्हती आणि आज जावं म्हटलं पण अशा घाईमध्ये गेली ना, ते पण मनासारखी नाही भेटेल असं वाटलं, कारण चिडचिडेपणा झाला ना तेव्हा काही मनासारखं होतच नाही. आली माझी पण पाणीपुरीकडे. खातो आता आम्ही पाणीपुरी, नंतर बघू काही घेऊ वाटलं तर घ्यायचं. आणखीन आवरायचं मला बाकीचं पण. मी का आवडते कशासाठी हे सगळी मी तुम्हाला सांगणार आहे बरं. राज कशी आहे पाणीपुरी? कशी आहे पाणीपुरी? आली आहे माझी इकडे. पाणीपुरी तिखट झणझणीत लागते आणि रगडा सुद्धा जास्तच लागतो. एक्स्ट्रा रगडा भरून आणि गरम गरम पाणीपुरी, गरम गरम रगडा आणि तिखट एकदम मस्त. खाना पटकन. कोणाच्या लग्नाला चाललं बा? मावच्या लग्नाला. कधी आहे लग्न? आता हाय त्याच्यामुळे चाललो. माऊच्या लग्नाला चाललंय. राज आवरले का? मी पण इकडे कपाट काढले, किती सगळं राडा टाकला, इकडे पण टाकले खाली सगळं. कुठली साडी घेऊ काय घेऊ मला काही समजत नाहीये. इकडे हे असं पडलं सगळं, बँगल्स वगैरे जे काही ज्वेलरी काही जे घ्यायचं ते तिकडे, मेहंदी कोण वगैरे, थोडंसं मेकअपचं सामान वगैरे सगळ्या रूममध्ये फक्त राडाच बघायला भेटणार आहे. हे बघा इकडे पूर्ण रुकवत आणि सजवून ठेवलं आम्ही. कुठला ड्रेस घेऊ काय समजत नाही. कुठला लूज होतं तर कुठला टाईट होतं तर कुठला काय होतं. आणि आणखीन माझं तर काहीच आवरलेलं नाही आहे. माझं सुद्धा मला आवरायचं. आणि इकडे राजचा ड्रेस काढून ठेवला राजने. आणि इकडे राजचा नवीन ड्रेस आणलेला तो त्याच्यामध्ये आहे. आणि हे इथे आहे, तिथे मला नवीन ड्रेस आहे. म्हणजे खूप घाईमध्ये ना तहान लागणे ना पाणी लागणे, म्हणजे भूक लागणे ना तहान लागत नाही. तर याच्यानंतरचा प्रवास वगैरे कसा झाला, आम्ही कधी गेलो हे तुम्हाला पुढं कळेलच आणि कोण कोण गेलो हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर संध्याकाळी 9 ते 10 वाजता ते गाडी होती, ट्रॅव्हल्स होती बुक केलेली, हे तुम्हाला मी इतकं सांगू शकते. पण कोण कोण गेलो किंवा प्रवास कसा याच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल. तर जे काय मला बॅग वगैरे घ्यायची होती ना, सगळं काही मी ड्रेसेस साड्या वगैरे इकडे काढून घेतलं. त्यानंतर राजचं वगैरे घेतलं आणि आपलं काही नसतं, पटकन होऊन जातं. पण मला कधीही कुठे जायचं म्हटलं ना, राजच्या ड्रेसेसचं ना नेहमी टेन्शनच येत असतं बरं का. कुठे पॅन्ट असते तर कुठं शर्ट असतं किंवा कुठे काय आहे हे समजतच नाही. तर मला बॅग वगैरे आवरायची होती आणि इकडे वाजलेले होते आता 8. मला काही समजत नव्हतं की इतका वेळामध्ये मी काय करू. थोडंसं जेवण वगैरे नॉर्मली ते सुद्धा मला बनवून घ्यायचं होतं.
तर राजला ना इकडे म्हणजेच राजला किंवा मला म्हटलं तरी चालेल, तर टुके आम्हाला इथं गिफ्टमध्ये भेटलेले होते आणि त्याचाच आम्हाला ड्रेस सुद्धा इकडे घ्यायचा होता. तर आमच्याकडे टुके आज होते, त्याच्यामुळे आज आम्ही खूप हॅप्पी होतो आणि त्याचीच आम्ही इकडे शॉपिंग करणार होतो. तर छान अशी शॉपिंग करून घेतलो आणि आता इकडे आम्ही बॅग वगैरे पॅक करून घेतोय. पण थोडंसं ना कन्फ्युजनच होतं बरं का, आपल्याला हे ड्रेस घेऊ का साडी घेऊ का काय घेऊ ते कळतच नाही. आणि नेमकं ना मला तर खूपच धावपळ झालेली, कारण मॉर्निंगलाच कन्फर्म झालेलं आम्हाला संध्याकाळी जायचं आहे म्हणून, आणि त्यामध्ये मी काय घेऊ काय ठेवू हे मला काही कळतच नव्हतं. आणि नेमकं असं चाललेलं, आम्ही जातो हे आम्हाला माहिती होतं, आम्ही खुशसुद्धा होतो. आणि मेन म्हणजे ना राजची होती गॅदरिंग. आता गॅदरिंगला राज जाणार नाही आहे, कारण त्यानं डान्सची प्रॅक्टिस वगैरे केला होता म्हणून तो खूप खुश होता. पण आता गॅदरिंग वगैरे बुडणार आहे म्हणून थोडासा मूड ऑफ सुद्धा झालेला होता, कारण तो त्याचं चाललेलं होतं माझ्या फ्रेंडसोबत, हा डान्स करायचा तो डान्स करायचा, असं करायचं तसं करायचं याचं चाललेलं. मग मी म्हटलं आता लग्नाला जायचं आहे, तर तो बोलला कोणाचं लग्न? मग नंतर बोलला मम्मा माऊचं लग्न आहे का, ठीक आहे जाऊ दे, डान्स काही मी नंतर पण करतो, पण मला लग्नाला यायचं आहे. नाहीतर मी त्याला बोलत होते की मी तुला सोडून जाते, चालेल का सोडलेलं? तर तो बोलत होता मम्मा नाही, मला स्कूलला नाही जायचं आहे, मला स्कूलला आता सुट्ट्या मारायचं आहे. तर जायचं आहे म्हणून आम्ही जायच्या तयारीला लागलो. फ्रीजमधून मला थंड काहीतरी पिऊ वाटत होतं, तेव्हा फ्रुटी का काय हे आणलेलं होतं, पण मी काही पिलंच नव्हतं. पण राज बोलत होता मम्मा मला प्यायचं आहे, कारण आपण गेल्यानंतर हे खराब होईल. त्यासाठी राजला काढून हे दिलं आणि थोडंसं मी टेस्ट केलं, पण मला काही टेस्ट बिलकुल आवडली नाही बरं का, कारण हे अशा बॉक्समधलं ना मला बिलकुल आवडत नाही. तरी म्हटलं आता राजला द्यायचं आहे, तर बाळाच्या अगोदर आई टेस्ट करायला काय हरकत आहे, म्हणून मी थोडंसं टेस्ट करून पाहिलं. तर कॉल आलेला होता आमच्या नवरीबाईचा, त्यांचं चाललेलं होतं निघाला का वगैरे हे सगळ्या काही गोष्टी. तर त्यांना सांगितलं हो तिकीट वगैरे बुक झाले, आता आम्ही निघतोय. तेव्हा मी कन्फर्म केलं की आज आपल्याला जायचं आहे. तर अशी तयारी केली. ट्रॅव्हलिंग ब्लॉग नेक्स्ट तुम्हाला पाहायला भेटेल. तर हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा मयंकसाठी मला इकडे खाऊ घ्यायचा होता, जे काही घ्यायचा होता ते घेतला मी आणि पटकन बॅग सुद्धा पॅक करून घेतली. आता होते मी फ्रेश.